काय रे, असं का बसलायस? अरे भूक लागली आहे रे. अरे भूक लागली आहे, मग डबा उघडून खा. अरे पण त्या शेपूरची भाजी आहे, मला नाही आवडत ती. तसं मला सुद्धा भूक लागली आहे आणि माझ्या डब्यात ती गवारची भाजी आहे. अरे हो, तू मला का इकडे बोलवलंस? हां, कालच ना आम्ही सारे खवे डांबले काकात ना, त्यात मुलांना वेगवेगळे पदार्थ म्हणून दिले, म्हणून मी तुला इथे बोलवलं. पण इथे तर कोणीच नाहीये. अरे ते बघ, चल बघूया काय आहे. अरे हळद, मीठ, तिखट आणि पीठ पण आहे. मला तर खूप भूक लागली आहे बघून. अरे पण आपल्याला बनवताच येत नाही. मला तर सध्या गॅस सुद्धा पेटवता येत नाही. मित्रांनो, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका, कारण हा जो कुकिंगचा जो पार्ट आहे सगळा, तो सगळा मी करणार आहे. खुश? खुश. ओके. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग तुमचं स्वागत करतो. आजचा हा भाग जो आहे तो अतिशय विशेष भाग आहे, कारण या भागामध्ये आपण खाऊचा डबा किंवा लहान मुलांचा आपण जो डबा करतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघणार आहोत. हा जो प्रश्न आहे तो पालकांपासून स्टुडंटपर्यंत सगळ्यांनाच पडलेला असतो की डब्यात काय असावं, काय नसावं, काय आवडतं असावं, काय न आवडतं असावं, न्यूट्रिशियस सुद्धा असावं, कमी वेळात होणारं सुद्धा असावं आणि त्याची शेल्फ लाईफ सुद्धा तेवढी रेसेसपर्यंत राहिली पाहिजे असा पदार्थ असावा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तुमच्या सोबतीला असणार आहे आजपासून. आणि हा पूर्ण महिना आपण अशाच रंगतदार, मस्त, नवीन, मजेदार रेसिपीज आपण करत राहणार आहोत. त्याच्या आधी आपण हे दोन जे मित्र आपल्या स्टुडिओमध्ये आले त्यांची ओळख करून घेऊ. बरं, मला तुमची नावं सांगा. या, नाव काय तुझं? माझं नाव अंतरिक्ष संजय पाटील. अंतरिक्ष. तुझं? प्रद्युम्न कृष्णकांत इंदुलकर. बरं, कितवीत आहेस प्रद्युम्न तू? 5वी. आणि तू? 7वी. 7वी मध्ये. बरं, आणि कुठल्या शाळेमध्ये? बालमळ विद्या मंदिर. बरं, आणि आता तुमच्या डब्यामध्ये काय काय असतं बाबा? भाजी पोळी. भाजी पोळी. रोज भाजी पोळी? मग आज कुठली भाजी आणलीस तू? शेपूची. शेपूची. आवडते तुला? नाही. आणि तू? गवार. मग ती गवारीची बाईसू आवडत नसेल तुला अजिबात? नाही. बरं, आता मला सांग की तू कधी आईला असं कधी सांगितलंयस की आई मला हेच दे डब्यात, मला हे आवडत नाही? एकदा सांगितलेलं पण मला मार पडलेला. डोंट वरी, आता काय मार खायची गरज नाही पडणार, कारण तुमच्या आयांना आम्ही रेसिपी शिकवणार आहोत अतिशय इनोव्हेटिव्ह. डब्यामध्ये जे काही पदार्थ तुम्हाला आवडतात ते पदार्थ जे तुम्हाला न्यूट्रिशियस असतील आणि तुम्हाला आवडतील सुद्धा. ओके. तर आज आपण जी रेसिपी करणार आहोत तर त्याचे इन्ग्रेडियंट्स बघून तुम्ही चक्रावला असाल की ह्याच्यातनं काय असे पदार्थ होणार आहे जो आपण डब्यात घेऊन जाऊ शकतो. तर आज आपण करणार आहोत रताळं जे इथं आपण किसून घेतलंय तर त्याचे आपण कोफ्ते करणार आहोत. कोफ्ते आवडतात? रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही कोफ्ता करी खाता, तर तसे थोडेसे कोफ्ता करी आणि त्याच्याबरोबर थोडासा एक छान पराठा दिला तर तुम्हाला आवडेल ना डब्यात? ओके. मग आपण आधी प्रेक्षकांना साहित्याची ओळख करून देऊ. इथं आपण कणिक मळून घेतली आहे. ती सांडा पोळीच्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसर आपण मळून घेतली. रताळ्याचा खीस करून घेतला, उकडून रताळं. इथं कॉर्नफ्लॉर आहे, मैदा आहे, कांद्याची प्युरी आहे, जस्ट कांद्याची थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये केलेली प्युरी, टोमॅटो प्युरे. इथं आहेत फ्रेश धने, बदामाची प्युरी. इथं आहे ते स्टार अॅनिस, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, हिरवा वेलदोडा, हळद, लाल तिखट, खमंग हिंग आणि चवीपुरतं मीठ. अरे दादा, हे चक्री फूल आहे ना? चक्री फूल, येस. त्याला इंग्लिशमध्ये स्टार अॅनिस म्हणतात. स्टार म्हणजे चक्र. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रेश मसाला करून घेणार आहोत. त्याच्यासाठी एक चक्री फूल, थोडेसे धने आणि एक वेलदोडा सोलून हे आपण असं कुटून घेणार आहोत नीट. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एका बोलमध्ये हा जो रताळ्याचा किस आहे तो आपण काढून घेणार आहोत. दादा, तू मगाशी वेलची सोलून का टाकली? कारण आपल्याला साल नकोय, आपल्याला फक्त त्यातले दाणे पाहिजेत. आता आपण ही जी तयारी करतोय ती आपण कोफ्ताची तयारी करतोय. तिखट खायला आवडतं का? हां. तर थोडंसं आपण हिरवी मिरची, चमचाभर लसूण, आल्याची पेस्ट टाकली. आल्याची पेस्ट अर्धा चमचा आल्याची पेस्ट. आणि यात आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. दॅट्स इट. आणि असं मिक्स करून घेणार आहोत आपण. आता रताळं जे आहे इट्स व्हेरी हाय इन पोटॅशियम, ज्याची गरज लहान मुलांना असते.
रताळं झालं किंवा फणसाचे गरे झाले, ट्रिमेंडस पर्सेंट म्हणजे तुम्हाला सांगतो की 214 मिलीग्रॅम जवळजवळ त्याच्यामध्ये पोटॅशियमचं कंटेंट असतं. तर आता याचे असे आपण गोल गोल गोळे करून घेणार आहोत. पण त्याआधी आता जे कोफ्त्याचे जे गोळे जे आहेत ना, तर ते आपण थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मैद्यामध्ये आपण रोल करून घेणार आहोत. म्हणजे त्याला फ्राय होताना एक असं छान असं एक कोटिंग येतं. कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय रे? कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याची स्टार्च असते ती. तर आता आपण हे जे गोळे जे आहेत तर ते असे गोल आपण करून ते फ्राय करून घेणार आहोत. आता मला सांगा, रविवारी वगैरे तुम्ही जेव्हा आई वडिलांबरोबर रेस्टॉरंट्समध्ये वगैरे जाता तेव्हा तुम्हाला काय खायला आवडतं? मला चायनीज. आणि तुला? मला असं सगळे पदार्थ, पावभाजी, बर्गर, पिझ्झा, फ्रँकीज. बघताय तुम्ही, आपलं जे न्यू जनरेशन जे आहे तर ते जंक फूडकडे किती वळलेलं आहे. पण त्याचं एक कारण आहे. आजकालचं जग जे आहे ते खूप फास्ट झालेलं आहे. घरी आई आणि वडील दोघंही काम करत असतात. त्यामुळे त्यांना लहान मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही. आणि अवेअरनेस तो कमी असतो की झटपट केलेल्या रेसिपीजमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यूज कशी क्रिएट करता येईल. मग घरी सगळं जेवण तयार असताना सुद्धा हा डबा उचक, तो डबा उचक, फरसाण घे, बिस्किट घे, वेफर्स घे, असं जंक फूड खाणं लहान मुलांचं चाललंच असतं. पण आपले हे जे विशेष भाग जे तुम्ही बघणार आहात त्याच्यातून तुम्हाला नक्कीच काही नॉलेज मिळेल की तुम्ही लहान मुलांची जी आवड जी आहे तर ती होम फूडकडे तुम्हाला कशी वळवता येईल. बरं, आता हे जे आपले गोळे जे आहेत ते आता आपण फ्राय करून घेऊ. ते तयार होण्याच्या आधीच माझ्या पोटात असं गडबड होते. मी ऐकलं तुम्हाला दोघांना भूक लागली आहे. जास्त वेळ लागणार नाही. आता आपले हे जे कोफ्ताज जे आहेत तर ते फ्रायवाला साधारणतः एक 3 ते 4 मिनटं लागतील. आपण हे कोफ्तेज करून घेतले आहेत. इथं मी पराठे सो करून घेतलेत. आता फक्त ग्रेव्ही राहिली आहे ती चालू करू. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊ. दादा, तुझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय का रे? इंग्लिशमधनं नाही, माझं शिक्षण झालंय मराठी मीडियममधनं 10वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. नाही, तू सगळे शब्द इंग्लिशमध्येच बोलत राहतोस म्हणून. आता कुकिंग, आता जेव्हा मी माझं हॉटेल मॅनेजमेंट केलं तर तेव्हा सगळे कुकिंग रिलेटेड जे शब्द आहेत तर ते सगळे इंग्लिशमधनं शिकलो. आता यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घालणार आहोत ही कांद्याची प्युरे. त्यामुळे थोडंसं लसूण आणि थोडंसं आलं. आता ही जी ग्रेव्ही जी आहे ती आपण ग्रेव्ही जास्त करणार नाही आहोत. कोफ्त्यांना जस्ट कोट करणारी अशी मीडियम थिक अशी आपण ग्रेव्ही करणार आहोत. आणि कांद्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मगाशी जो मसाला केलाय ना तर तो आता मसाला घालणार आहोत. त्याला तो छोटा होता ना? मसाला काय छोटा होता पहिला. तो आपण चांगला कुटून घेतलाय. थोडीशी हळद, थोडंसं हिंग आणि साधारणतः पाऊण चमचा लाल रंगाचं तिखट. आता आपण हे जे कांद्याची प्युरी जी आहे ती अशी मस्तपैकी आपण अशी आटवून घेतली आहे. आणि त्याच्यामुळे नंतर आता आपण ही टोमॅटोची प्युरी ऍड करणार आहोत. ना बुडबुड आली. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट या रेसिपीमधला म्हणजे ही जी बदामाची जी प्युरी आहे तर ती आपण बदामाची प्युरी याच्यामध्ये घालणार आहोत. दादा, आणि ही प्युरी असते तू कशी तयार करतोस? हां, आता बदाम जे असतात तर ते बदाम थोडेसे गरम पाण्यातनं आपण त्याला ब्लांच करून घेतो. ब्लांच म्हणजे त्याला गरम पाण्यात साधारणतः 8 ते 10 मिनटं सोक करत ठेवायचं आणि नंतर ते सालं काढून त्याचं आपण प्युरी करून घेतो. आता ही प्युरी घातल्या घातल्या त्याचा कलर बघ कसा एकदम असा क्रीमी आलाय. हां, आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. बदामाची प्युरी घातली की लगेच हे थिक होतं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालूयात. आपण हे जे कोफ्ताज जे आहेत तर हे आपण त्याच्यामध्ये रोल करणार आहोत. यस, आपली कोफ्तागिरी रेडी आहे. ती कशी केली हे परत एकदा बघा. साहित्य आणि कृती लिहून घ्या. रताळ्याची कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाची भिजवलेली कणिक, उकडून किसलेलं रताळं, कॉर्नफ्लोर, मैदा, कांद्याचा प्युरे,
टोमॅटो प्युरे, धणे, बदामाचा प्युरे, चक्रीफूल, आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट, वेलची, हळद, हिंग, तिखट आणि मीठ. कृती: चक्रीफूल, वेलची आणि धणे जाडसर वाटून गरम मसाला पूड करून घ्यावी. एका बाउल मध्ये रताळ्याचा किस घेऊन त्यामध्ये मिरची पेस्ट, लसूण, आलं आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाचे गोळे कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून तळून घ्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा पेस्ट, लसूण, आलं, वाटलेली गरम मसाला पूड, हळद, हिंग, तिखट, टोमॅटो प्युरे, बदामाचा प्युरे आणि पाणी घालून घट्ट ग्रेव्ही शिजवून घ्यावी. त्यामध्ये रताळ्याचे कोफ्ते घालावेत. पराठे कोफ्ता करी बरोबर सर्व्ह करावेत.